हाय, वर्षा सिंपल रेसिपीमध्ये स्वागत आहे. आज बनवतोय आपण टेस्टी अशी शेवभाजी, ते पण घरच्या घरी आणि कमी साहित्यात. ते पण तुम्ही बघू शकता. इथं अर्धी वाटी आपण शेव घेतलेली आहे. ही भाजीची शेव आहे. तुम्ही कोणतीही तुमच्या आवडीने वापरू शकता. तर आमच्या इथे ही मिळते अशी लाल कलरची, म्हणून मी ही घेतली. आणि इथं मूठभर कोथिंबीर आहे, ती चिरून घेतलेली आपण. म्हणजे ही वाटणामध्ये पण टाकायची आणि गार्निशिंग पण करायची वरतून आपल्याला याच्यामध्ये. आणि 7-8 कढीपत्त्याचे पानं घेतले. इथं मोठा चमचा अद्रक लसूण पेस्ट घेतली. इथे टमॅटो घेतले मी उभे चिरून. हे आपल्याला वाटणामध्येच टाकायचे. आणि एक कांदा घेतला आहे मोठा चिरून. आणि 7-8 तुकडे मी खोबऱ्याचे घेतलेले वाटण्यासाठी. चला वाटण करू. चला आता आपण कांदा आणि ते हे गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं वाटण्यासाठी आपल्याला. कारण की कच्चं नाही टाकायचं आपल्याला. थोडंसं काळं वाटण करून घेऊ आपण. थोडं घेऊ आता याच्यात. तेल तापलंय आपलं. कांदा तळून घेऊ आता आपण. कांदा आणि खोबरं आपल्याला तळून घ्यायचं आहे याच्यात. आणि मग वाटायचं आहे आपल्याला. चांगला गोल्डन ब्राऊन झालाय आपला कांदा. जास्ती पण लाल नाही करायचा, इथपर्यंतच करायचं आपण. कारण की आपल्याला रेड कलरची भाजी बनवायची, काळी नाही करायची. त्याच्यामुळं काढून घेऊ आता कांदा आपण. आता कांदा तळून झालाय. खोबरं घेऊ आपण भाजून. आपल्याला रस्सा बनवायचा आहे याचा मस्त. आणि मग वरतून शेव टाकायची आपल्याला. त्याच्यामुळं अजून हे पण गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, आपलं खोबरं पण तळून झालेलं आहे. आता आपण वाटण करायचं आहे. याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट ही टाकून घेऊ. आणि थोडी कोथिंबीर याच्यातली टाकून घेऊ आपण. आणि थोडीशी आपल्याला गार्निशिंगला ठेवायची वरती. याच्यामुळे थोडी ॲड केली आपण. आता घेऊ आपण वाटून. आपलं वाटण बघा, असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. चला आता फोडणीची तयारी करू. तेल तापत ठेवले आपण इथे. बघा, झालं आहे आपलं वाटण चांगलं. पण त्याच्यात टमॅटो टाकले नव्हते, म्हणून परत एकदा दाखवते तुम्हाला. टमॅटो ॲड केले नव्हते मी वाटणामध्ये, आता केले ॲड. आता आपण हे बघ, कढई तापली आपली चांगली. आता घेऊ मसाला परतून. मसाला चांगला परतून देऊ. कारण की टमॅटो आपले कच्चेच होते ना, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. थोडं 2 मिनिटं मसाले बघून घेऊ आपण. एकदम अर्धा चमचा काळा तिखट, काळा मसाला आहे. कमी का घेतला आहे, कारण की हा जास्ती मला आमच्या घरी नाही आवडत, म्हणून तो कमी घेतलेला आहे. इथं 1 चमचा धनेपूड, इथं 1 चमचा हळद, घरचं लाल तिखट, काश्मीरी मिरची 2 चमचे आणि चवीपुरतं मीठ. चला, तुम्हाला जर वेगळे मसाले काय ॲड करायचे असेल तर तुम्ही करू शकताय तुमच्या आवडीनुसार. आता माझ्याकडे हे अवेलेबल होते म्हणून मी हे टाकलेले आहे. चांगलं तळून घेऊ आपण. कढीपत्त्याचे पानं पण टाकून घेऊ आपण. आता झालंय मसाला चांगला तळून. ॲड करून घेऊ आता आपले मसाले. थोडंसं पाणी घालायचं, मसाले जळू नये म्हणून. करू आपण आता पाणी ॲड करू आपण याच्यात. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तेवढंच ॲड करा तुम्ही.
जास्ती म्हणजे नाही का, हे नका करू, जास्ती पण पातळ नका करू, नाही तर मग भाजी आपली चांगली नाही लागणार. इथपर्यंत बघा, इथपर्यंत का बघा, भाजीला किती छान तर्री आली आपल्या, एकदम आली ना हॉटेलसारखी भाजी झाली आपली. किती सुंदर दिसती बघा रस्सा. असंच तुम्ही पण बनवा, एकदम टेस्टी लागते भाजी. पाहुणे जरी आले तरी तुम्हाला म्हणतील वा काय भाजी बनवली. आता आपण उकळून घेऊ याला. उकळ आली का मग जेवताना आपल्याला एक मेन म्हणजे सांगते, जेवताना आपल्याला पहिले रस्सा घ्यायचा आहे आणि मग त्याच्यावर शेव टाकायची. तुम्ही जर आधी शेव टाकली त्याच्यात कढईत तर पूर्ण त्याचा हेच होऊन जाईल, पूर्ण त्याचं गाळ होऊन जाईल. म्हणून तुम्हाला सांगते, भाजी उकळल्यावर जेवतानाच आपल्याला शेव टाकायची, तशी शेव घ्यायची नाही. तुम्ही आधी टाकून झाकून ठेवसाल पूर्ण त्याचं बेसनच होऊन जाईल, पूर्ण घट्ट होऊन जाईल ते. त्याच्यामुळं रस्सा वेगळा आणि शेव वेगळे ठेवायची आपल्याला. जेव्हा जेवताना तेव्हाच वाढायची शेव रश्श्यावर आपल्याला. चला बघू, उकळून घेऊ आता. आता भाजी उकळत आली आपली, कोथिंबीर टाकून घेऊ वरतून, सगळी कोथिंबीर टाकून घेऊ. चांगली उकळ आली तर हे बघा, असं रस्सा करून वाटीत काढलाय आणि वरतून आपल्याला शेव टाकायची अशी, आणि मग खायला द्यायची. लगेच 3 मिनिटं पण तिला लागत नाही भिजायला, लगेच हे होऊन जाते बघा ती. सुंदर अशी आपली शेवभाजी. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मला सांगा का तुम्हाला माझ्या भाज्या आवडतात का नाही, कमेंट करून, तेव्हा मला कळेल.